आपला लेसन चालू आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये आपली पहिली लाईफ प्रोसेस चालू आहे एनर्जी प्रोडक्शन. आणि एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी आपल्याला पहिलं तर रेस्पिरेशन करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला काय पाहिजे डायजेशन मधून, सर्क्युलेशन मधून, ट्रान्सपोर्टेशन मधून गुड सबस्टन्सेस आपल्या बॉडीच्या टेन्शन एवढी सेलपर्यंत काय झाले पाहिजे, गेले पाहिजे, पोहोचले पाहिजे. बरोबर आहे. तेव्हाच त्यावेळी हे एनर्जी या ठिकाणी आपण काय करते ते तयार करतात. ते एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजन प्लस फूडस्टफ दोन्ही गोष्टी लागतात. मग फूडस्टफ आपल्या सेलपर्यंत आले. आता फूडस्टफ सेलपर्यंत आल्यानंतर त्याच्या पुढची स्टेप कोणती आहे, त्या ठिकाणी रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन आपण पाहिलं हे दोन प्रकारचे आहे. रेस्पिरेशन किती प्रकारचे आहे, दोन. रेस्पिरेशन हे दोन लेवलवर होते. आपल्याला माहिती आहे बॉडी लेवल होतं आणि एक सेल लेवल होतं. बॉडी लेवलवरती आपण सराउंडिंग मधून काय करतो, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. तसंच आपल्या सेलवर लेवलवर सुद्धा काय होतं, सेल लेवलवर सुद्धा काय होतं की तो जो ऑक्सिजन आहे त्याचं घेण्याचं कारण काय आहे, तो ऑक्सिजन आपण काय करतो यूज करतो एनर्जी प्रोडक्शन करण्यासाठी. फूड स्टफ पासून, कार्बोहायड्रेट पासून, प्रोटीन पासून, फॅट पासून एनर्जी रिलीज करायची, एनर्जी प्रोड्यूस करायची. त्यासाठी आपण काय करतो ऑक्सिजन यूज करतो. मग दोन पद्धतीने जर ऑक्सिजन यूज केलं त्या ठिकाणी आपण एक रेस्पिरेशन म्हणलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन. आणि जर ऑक्सिजन यूज नाही केला त्याला आपण म्हणलेलं आहे ॲनारोबिक रेस्पिरेशन. आता आपण बघूया ॲरोबिक रेस्पिरेशन काय असते. ॲरोबिक रेस्पिरेशन ही कोणत्या क्षेत्रातली मुली आहे, बरोबर आहे. बघूया ॲरोबिक रेस्पिरेशन. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की रेस्पिरेशन हे आपल्या बॉडीमध्ये दोन लेवलवर असतं. त्याच्यातला आपण पाहतोय सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन, सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन. आणि सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन जे आहे हे दोन टाईपचं आहे, ॲरोबिक आणि ॲनारोबिक. तर ॲरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते 3 स्टेजमध्ये असतं. पहिली स्टेज कोणती आहे तर ग्लायकोलिसिस. बघा पहिली स्टेज कोणती आहे, ग्लायकोलिसिस. पहिली स्टेज कोणती आहे, ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस का म्हणलं, कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज असतं. मग त्या ग्लुकोजचं काय करायचं, डिकंपोजिशन करायचं, ग्लुकोजला तोडायचं, त्यापासून एनर्जी मोकळी करायची. ग्लुकोजला तोडल्यावर त्याच्यापासून पायरुव्हिक ऍसिड तयार होणार, वॉटर तयार होणार, कार्बन डायऑक्साइड तयार होणार. मग त्याचं काय करायचं, ग्लायकोलिसिस करायचं, लिसिस करायचं, तोडणे. ठीक आहे. ग्लायकोलिसिस करायचं. त्याच्यानंतर करायचं TCA ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल करायचं, ठीक आहे. आणि तिसरं हे झालं की काय करायचं, ETC रिएक्शन करायचं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ही होती तुमची सेल मधल्या सायटोप्लाझम मध्ये. हे होतं तुमचं मायटोकॉन्ड्रिया मध्ये. मायटोकॉन्ड्रिया कोणती रिया, मायटोकॉन्ड्रिया. तर सायटोप्लाझम मध्ये काय होतं, ग्लायकोलिसिस. बघूया सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस कसं होतं, बघूया कसं होतं, बघूया. The process of glycolysis occurs in a cytoplasm. Where this will happen? It is happening in the cytoplasm. कुठं होत आहे, बरं कुठं होतं म्हणे, सायटोप्लाझम मध्ये होतं. काय होतं म्हणे, ग्लायकोलिसिस होतं. काय ग्लायकोलिसिस, द फर्स्ट स्टेप ऑफ ॲरोबिक रेस्पिरेशन. सेल लेवलवरती होणार ॲरोबिक रेस्पिरेशन होणार, ठीक आहे. बघ ग्लायकोलिसिस झालं, सायटोप्लाझम मध्ये झालं, नेमकं त्याच्यात काय झालं बघू आपण. त्याच्यात काय झालं हे म्हणले आपल्याला की मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, ग्लायकोलिसिस, ग्लुकोज, ग्लायकोलिसिस, ग्लुकोज.
ग्लायकोलिसिस ग्लुकोज. ग्लुकोजचं काय करायचं तर ऑक्सिडाइज करायचं. ग्लुकोजची रिॲक्शन पुन्हा कशासोबत तर ऑक्सिजन सोबत. मग त्याच्यापासून काय होणार ग्लुकोज आणि ऑक्सिजन जर एकत्र आलं तर त्याचं काय होणार काय क्षेत्रातली मुली होणार तर त्याच्यापासून काय होतं दोन दोन मॉलिक्यूल तयार होतात. कशाचे पायरुव्हिक ऍसिडचे एटीपीचे NADH2चे आणि वॉटरचे. इथूनच एनर्जी तयार व्हायला सुरुवात झाली एटीपीच्या फॉर्ममध्ये. आता NADH2 काय आहे NADH2 हे एक प्रकारचं काय आहे एक एन्झाईम आहे जे एनर्जी प्रोड्यूस करण्यामध्ये सेलला हेल्प करतं आणि शेवटला ETC रिॲक्शन मध्ये त्याच्यापासून पण एनर्जी करून टाकते. म्हणजे जो कामी आला त्याचा भी कार्यक्रम करतो. जो हेल्प करता है वो भी बकरा बन जाता है. असं ते उंदीर नाही का शिवाला मदत करतो का शिव परत उंदराला खाऊन घेतो होत असतं वया माग है नाही. तो पायरुव्हिक ऍसिड तयार होतो ग्लुकोज पासून. कशामुळं ऑक्सिजन सोबत तो रिॲक्ट झाल्यामुळं त्याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं. आता पायरुव्हिक ऍसिड तयार झालं. ह्या पायरुव्हिक ऍसिडला काय करतात 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 तर कन्वर्ट करतात रूपांतर करतात कशामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम आणि ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिड कशात आलं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये आलं. आणि मग त्या ठिकाणी त्याच्याबरोबर आणखी काय तयार झालं त्याच्यासोबत आणखी दोन दोन मॉलिक्यूल तयार होतात. NADH2चं कार्बन डायऑक्साईडचं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण होते. ठीक आहे समजलं काही अडचण हॅलो हा गुरुजी बोल. हा काय होतं सांगितलं यामध्ये पहिली स्टेज ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं तर जो ग्लुकोज आहे या ग्लुकोजचं काय केलं जातं ऑक्सिडेशन केलं जातं. त्याच्यापासून पायरुव्हिक ऍसिड तयार होतो. हा पायरुव्हिक ऍसिड कन्वर्ट केला जातो ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये. बाकीचे बाय प्रोडक्ट याच्यामध्ये काय काय तयार झाले NADH2 तयार होतो. कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल पण या ठिकाणी तयार होतात. ओके हे अडचण कळाली इथपर्यंत. चला आता याच्यानंतर पुढची सेकंड स्टेप चालू होते ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल कोणी शोधून काढली तर ती क्रेब सर हेन्स क्रेब यांनी शोधून काढली. तर तो जो क्रेब आहे त्या क्रेबनी डिस्कवर केली आणि त्याला 1953 मध्ये नोबेल प्राइज पण मिळालेलं आहे. तर ही TCA सायकल आपण म्हणा याला आपण म्हणतो TCA सायकल. ट्राय म्हणजे 3 कार्बोक्सिलिक ऍसिड एक आपलं काय आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यासोबत एक रिॲक्शन होती कोणाची आपण जो ऍसिडिक कोएन्झाइम वरती तयार झाला त्याला काय केलं जातं त्याला सुद्धा एकदम कम्प्लिटली ऑक्सिडाइज केलं जातं. परंतु हे कुठं होतं हे होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. आधीचं सांगितलं ते कुठं झालं सायटोप्लाझम. सेल जी असते आपली ह्या सेलमध्ये वेगवेगळे ऑर्गेनेलिज आहेत. एक लिक्विड पार्ट जो असतो त्याला सायटोप्लाझम आपण म्हणतो. पण आता लिक्विड पार्ट सायटोप्लाझम मधून काय होणार त्याच्या आतमध्ये जी मायटोकॉन्ड्रिया आहे याच्यामध्ये एंटर होतो कोण ऍसिटिल कोएन्झाइम. ह्यो इथे जातो. आता त्याच्यापासून काय केलं जाणार याला कम्प्लिटली ऑक्सिडाइज केलं जाणार पुढं मायटोकॉन्ड्रियामध्ये. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये हा जातो ऍसिटिल कोएन्झाइम. तिथं काय केलं जातं त्याची सायक्लिक चेन रिॲक्शन होते ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सोबत. आणि मग जो ऍसिटिल कोएन्झाइम आहे त्या ऍसिटिल पार्ट जो असतो ऍसिटिल कोएन्झाइमचा तो कम्प्लिटली या ठिकाणी काय होतो ऑक्सिडाइज होतो ह्या सिलेक्ट सायक्लिकल प्रोसेसमुळे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य आहे आपलं NADH2 वॉटर कार्बन डायऑक्साइड इथं तयार होतातच आणि एक NADH2 सुद्धा हा एक नवीन डायन्यूक्लियोटाइड या ठिकाणी तयार होतो. अशा पद्धतीनं कंप्लीट ऑक्सिडेशन या ठिकाणी या ग्लुकोज पासून मिळणाऱ्या पायरुव्हिक ऍसिड ऍसिड मिळणाऱ्या ऍसिडिक कोएन्झाइम
याचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होतं आणि त्या ठिकाणी एनर्जी तयार होते. बरोबर आहे. तर ही सेकंड स्टेप झाली आपली कशाची, एरोबिक रेस्पिरेशनची. ज्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल किंवा विचारलं जाईल राईट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम द कार्बोहायड्रेट, देन यू हॅव टू राईट एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन विचारलं तरी हेच लिहायचं आणि कार्बोहायड्रेट पासून एनर्जी कशी ऑब्टेन करायची त्याच्यासाठी पण हेच लिहायचं. बरोबर आहे. या दोन स्टेप झाल्या. आता तिसरी स्टेप कोणती, ईटीसी रिॲक्शन. कोणती, ईटीसी रिॲक्शन. ईटीसी झालं, ग्लायकोलिसिस पण झालं. आता ईटीसी मध्ये काय करतात, ईटीसी मध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन मध्ये या ठिकाणी दोन न्यूक्लियोटाइड तयार झाले. NADH2 तयार झाला, इथं NADH2 तयार झाला, तिथं पण NADH2 तयार झाला आणि FADH2 तयार झाला. हे जे डायन्यूक्लियोटाइड तयार झालेले आहेत, जे व्हिटॅमिनचा वापर करून तयार झाले, त्याच्यापासून एनर्जी आपण तयार करतो. कशापासून, हा NADH2 आणि FADH2 पासून. NADH2 म्हणजे कोण, निकोटिनामाइड आयनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे कोण, फ्लाविड आयनाइन डायन्यूक्लियोटाइड. याचा उपयोग काय आहे, हे एनर्जी रिलीज करायला हेल्प करतात. कशाला, आपल्या ग्लुकोजला. बरोबर आहे. तर याच्यापासून आपण काय करतो, ATPच्या फॉर्म मध्ये एनर्जी तयार करतो. कोणापासून, NADH2 आणि FADH2 पासून. NADH2 पासून किती एनर्जी मॉलिक्यूल भेटतात आपल्याला, तर NADH2 पासून आपल्याला 3 मॉलिक्यूल भेटतात ATPचे आणि FADH2 पासून किती भेटतात, तर 2 मॉलिक्यूल भेटतात. हे दोघं एन्झाइम्स आहेत, हे काय करतात, ग्लुकोज मधून एनर्जी रिलीज करण्यासाठी हेल्प करतात. तर ईटीसी रिॲक्शन मध्ये आपल्याला ते सांगितलंय की 3 मॉलिक्यूल ATPचे तयार होतात NADH2 पासून आणि FADH2 पासून किती मॉलिक्यूल तयार होतात, 2 मॉलिक्यूल तयार होतात एनर्जीचे. कळालं काय, अडचण कोणाला. अशा ह्या 3 स्टेप या ठिकाणी कंप्लीट होतात. तुम्ही ईटीसी रिॲक्शन मध्ये एवढं जरी सांगितलं की मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि FADH2 जे फॉर्म होतात वरच्या दोन प्रोसेस मध्ये, त्याच्यापासून एनर्जी रिलीज केली जाते ईटीसी रिॲक्शन मध्ये. त्याच्यापैकी 3 मॉलिक्यूल तयार होतात NADH2 पासून आणि 2 मॉलिक्यूल तयार होतात FADH2 पासून. हे अडचण कोणाला, काही तकलीफ नाही आहे ना, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं झालं एरोबिक रेस्पिरेशन. घरी गेल्यानंतर या 3 स्टेप घेऊन काढायचे, ठीक आहे. कोणकोणत्या, ग्लायकोलिसिस, ECA सायकल आणि ETC रिॲक्शन. ही डायग्राम काढायची आणि त्याच्यावर क्वेश्चन तयार करायचे. आता इथे ATPच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा, ATP काय आहे, मी तुम्हाला काल पण सांगितलं त्याच्या लेक्चरमध्ये. ATP काय असतं, ज्याच्यामध्ये ॲडेनाइन असतं, रायबोज शुगर असते आणि 3 फॉस्फेटचे मॉलिक्यूल असतात. जेव्हा एनर्जी ऑब्टेन करायची तर या जे 2 फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड असतो याला ब्रेक करतात आणि मग त्याच्यापासून आपण काय करतो, एनर्जी घेत असतो. असं 2 वेळेस त्याच्यामध्ये आपण एनर्जी ऑब्टेन करू शकतो बॉन्ड ब्रेक करून. आता हे कार्बोहायड्रेट पासून एनर्जी तयार केली. असं ज्यावेळी प्रोटीन आणि फॅट पासून पण एनर्जी भेटते का, हो, प्रोटीन आणि फॅट पासून पण एनर्जी भेटते. पण कधी, ज्यावेळी आपण फास्ट म्हणजे उपवासावर असतो, जेव्हा उपवास असतो आपला, आज मेरा उपवास आहे, मग त्या दिवशी आपण काय करतो, चपाती पोळी भाकरी खातो का, नाही. त्या दिवशी आपल्या बॉडीमध्ये आपण फक्त फायबर घेतो. साबुदाणा म्हणजे फक्त क्लिनिंग मशीनचं साहित्य, मशीन क्लीन करतो फक्त आपण त्याच्यातून. ते बी लई खाऊ नये, प्रमाणात खाल्लं पाहिजे. नायलॉन आतड्याला पूर्ण क्लीन करून टाकतं ते असं आतून, बरोबर आहे. मग जेव्हा आपण उपवास धरत असतो त्यावेळी आपल्या बॉडीमधले जे लिपिड आणि प्रोटीन आहेत हे वापरतात एनर्जी प्रोडक्शनसाठी. कधी आपण म्हणत नाही का, फास्ट केल्यावर चरबी कमी होते, कॅलरीज बर्न होतात खूप जास्त. जे फॅट असेल, लिपिड असेल किंवा प्रोटीन असेल हे आपल्या बॉडीतलं हेल्थमध्ये येऊन जातात. पण कधी, जेव्हा कार्बोहायड्रेट नसेल तेव्हाच. रेग्युलरमध्ये खासलेला असल्यावर काय चरबी कमी होणार, त्याच्यामुळे कमीत कमी 16 तासाचा उपवास आपल्या बॉडीला भेटला पाहिजे. रात्री 4 सकाळी दुसऱ्या दिवशी 8 वाजता. त्या 16 तासात आपण काही असं खाऊ नये जे आपल्या बॉडीची चरबी वाढेल. पण आम्हाला त्याच्यामध्ये खायचं, आपण 12 वाजता खातो, बरोबर आहे. हा, 12 वाजता रेटी देते. 6 संध्याकाळ झाली 2-3 टप्पे हाणून घेते. बाहेर जायचं, पाणीपुरीच खाय, रगडा खाय, भेळ खाय, हे खाय, ते खाय, वडा खाय, सगळं खाय, बरोबर आहे. तर हे लिपिड काय करतात, ही
लिपिड कन्वर्ट केले जातात फॅटी ऍसिड मध्ये आणि त्याच्यानंतर प्रोटीन कन्वर्ट केले असतात अॅमिनो ऍसिड मध्ये. जसं ग्लुकोज कन्वर्ट केलेलं असतं तुमच्या पायरुव्हिक ऍसिड मध्ये, तसं लिपिड काय केले जातात फॅटी ऍसिड मध्ये आणि प्रोटीन काय केले जातात अॅमिनो ऍसिड मध्ये. नंतर हे अॅमिनो ऍसिड आणि लिपिड काय केले जातात तर ऍसिडिक कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट केले जातात. मग परत त्याच्यावर क्रेब्स सायकलची रिॲक्शन, मग परत ते त्या ठिकाणी काय होती एनर्जी प्रोड्यूस होते. हे आपल्याला चार्ट फॉर्म मध्ये दिलं आहे. हेच एरोबिक रेस्पिरेशनचं जे आहे का हे चार्ट फॉर्म मध्ये दिलं आहे. 3 न्यूट्रिएंट कार्बोहायड्रेट लिपिड आणि प्रोटीन. आपण त्याचे या 3 स्टेप पाहिल्या आधी एरोबिक रेस्पिरेशनच्या. कार्बोहायड्रेट पासून एनर्जी कशी भेटते, असं प्रोटीन पासून पण लिहिता येतं, असं तुम्हाला लिपिड पासून पण लिहिलं जातं. फक्त त्याचा रिस्पेक्टेड आपल्याला ऍसिड कळायला पाहिजे. कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज त्याचं ग्लायकोलिसिस करतो, पायरुव्हिक ऍसिड भेटतं. लिपिड त्याच्यापासून फॅटी ऍसिड, प्रोटीन त्याच्यापासून अॅमिनो ऍसिड. हे तिन्ही ऍसिड कशात कन्वर्ट केले जातात ऍसिडिक कोएन्झाइम. त्याच्यावर चालतात ते क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल मध्ये एनर्जी तयार होते, एटीपी तयार होते, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके.